नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात खूप सारी मेथी येते। तर आपण मेथी खूप जास्त खाल्ली पाहिजे, आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे आणि मुलांना पण दिली पाहिजे। पराठे वगैरे आणि खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत तुम्ही, भाजी वगैरे। तर तेच पदार्थ खाऊन मुलंही कंटाळतात आणि आपणही कंटाळतो। अगदी वेगळा पदार्थ मी इथे बनवलेला आहे, मुलांना खूप आवडेल आणि तुम्हालाही आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीचं नसेल तर तुम्ही ज्वारीचंही घेऊ शकता। तर बाजरीचं पीठ नक्की घ्या, शरीरासाठी चांगलं असतं। त्याच्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि 1 जुडी मी मेथी घेतलेली आहे। तर मेथीचा मी पाला अशा प्रकारे काढून घेतलेला आहे। देठ घेतलेले नाहीयेत, फक्त पानं काढलेले आहेत आणि स्वच्छ धुवून त्याला मी फॅन खाली सुकवलं होतं। बिलकुल पाणी असायला नाही पाहिजे मेथीमध्ये। त्याच्यानंतर 1 चमचा मी धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर टाकलेला आहे आणि इथे ओवा अशा प्रकारे हातावर चोळून टाकलेला आहे। त्याच्यानंतर लसूण, मिरची आणि अद्रकची पेस्ट मी मिक्सरला फिरून घेतली होती, ती इथे टाकलेली आहे। त्याच्यानंतर चीजचा 1 क्यूब मी खिसून घेतला होता, तो मी वापरलेला आहे। क्यूब आहे, मोजरेला चीज नाही आहे हे। त्याच्यानंतर तूप टाकायचं आहे आपल्याला। तर तूप भरपूर सारं टाका, या रेसिपीमध्ये भरपूर सारं तूप असतं आणि आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। तसं तर मुलं तूप खात नाहीत, पण तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता, त्यांना समजणार सुद्धा नाही। त्याच्यानंतर दही टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे। तर बिलकुल पाणी टाकायचं नाही, आपल्याला दह्यामध्ये पूर्ण हे मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे साखर टाकू शकता किंवा गुळही टाकू शकता। तर इथे मी आवडत नाही माझ्या मुलांना गोड, आणि म्हणून मग मी इथे नाही वापरलेलं। तर तुम्ही इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं आंबट मेंटेन करण्यासाठी तुम्ही इथे गूळ वापरू शकता। पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचा आणि पाणी करून गुळाचं टाकू शकता। तर जास्त आंबट दही वापरू नका, फ्रेश दही वापरा, म्हणजे असे आंबट नाही होणार हे आपले पराठे। तर आता पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर दही लागेल तसं थोडं टाकत राहायचं आहे आणि मळायचं आहे, जास्त काही दही नाही लागत, 1 वाटी दही बस होतं। त्याच्यानंतर मी अशा प्रकारे छान आता त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे। लागेल तसं थोडं दही टाकून मी मळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे 1 कापड घेतलेला आहे, पाहू शकता अशा प्रकारे कापडावर मी बनवून घेणार आहे। तुम्ही कोळपाटावर बनवून घेऊ शकता। आता त्याच्यातला 1 छोटासा गोळा आपल्याला अशावर हातावर घ्यायचा आहे आणि असा गोल बनवून घ्यायचा आहे। त्याच्यात बाजरीचं पीठ टाकले म्हणून थोडंसं त्याच्या कडा जे आहेत ते क्रॅक होतच राहतात, तर काही टेन्शन घेऊ नका क्रॅक झाल्या तरीही। तर अशा प्रकारे छान त्याचा उंडा बनवून घेतलेला आहे हातावर। आता त्याला कोरड्या पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे। बाजरीच्या पिठामध्ये बुडवा या गव्हाच्या पिठामध्ये बुडवा, कोणत्याही पिठामध्ये बुडवून घेऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर लाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी लाटून घेतेय। तर त्याच्या कडा जे आहेत ते क्रॅक झालेल्याच आहेत, तर होतातच त्या, कारण बाजरीचं पीठ आहे आतमध्ये। पाहू शकता मी छान त्याचा एक छोटासा पराठा लाटून घेतलेला आहे। सगळीकडून सेम असा लाटून घ्या, एकीकडून पातळ जाड अशा प्रकारे करू नका। तर असा मस्त पराठा मी लाटून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला, कशाचं एक झाकण घ्यायचं आहे, छोटं मोठं तुम्हाला आवडेल ते घ्या। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गोल असं करून घ्यायचं आहे पराठा म्हणून। अशी साईज गोल मी काढून घेतलेली आहे आणि त्याचे जे कडा क्रॅक झालेले आहेत त्या मी अशा प्रकारे काढून घेते आणि गोल आपल्याला पराठा मिळालेला आहे। सगळ्या सेम साईजचे पराठे पण होतात आणि क्रॅकही होणार नाही, छान असे पराठे आपले रेडी होतात। आता बनवून घेतलेला आहे पराठा, आता अशा मी भाजून घेणार आहे। इथे तवा तापायला ठेवला होता, तर तवा मस्त आता गरम झालेला आहे। त्याला तूप लावून घेऊया। तर तूप मस्त लावा, तुपात जास्त हे या रेसिपीमध्ये तुपाचा यूज होते। तुम्ही जर तूप नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता। आता तुपामध्ये मी टाकलेला आहे पराठा। आता खालून छान त्याला भाजून घेऊ द्या, त्याच्यानंतरच उलटवा। आता छान खालून भाजलेला आहे, त्याला उलटवते मी आणि वरच्या साईडनं पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता आता मस्त कलर आलेला आहे आणि मेथी छान अशी सेट झाली आहे आतमध्ये। आता पलटवून आता दुसऱ्या साईडनं पण आपण छान भाजून घेऊयात। तर आता तूप लावून घेऊयात। तर वरच्या साईडने मी छान तूप लावते आणि दुसऱ्या साईडने पण पलटून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर तूप जास्त लावलेलं आहे, कारण मुलं तसं तर तूप माझे खात नाहीत, असं पराठा किंवा चपातीला वगैरे लावून, पोळीला लावून अशा प्रकारेच तूप मी त्यांना देते। तसं तर ते खात नाहीत, कुण्या भातावर वगैरे टाकून दिलं तर त्यांना नाही आवडत, म्हणून मी चपातीवर पराठ्यावर असं लावून देते, त्यांना आवडतं पण ते। तर आता छान भाजते आणि तेल वगैरे लावल्यानं कसं होतं, छान कुरकुरीतपणा येतो आणि
चपाती असो, पराठा असो, काही असो, त्याची टेस्ट खूप छान येते. म्हणून कधी मुलांना द्यायचं असेल लहान तर तुम्ही ना तूप लावून द्या, त्यांना नक्की आवडेल. आता मस्त पराठा दोन्ही साईडने मी भाजून घेतलेला आहे. पाहू शकताय कलरही छान आलेला आहे. आता याला साईडला काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशाच प्रकारे दुसरे पराठे पण बनवून घ्यायचे आहेत. तर गरमागरम पराठे तुम्ही सर्व करू शकता. आता दुसरा पण बनवलेला आहे मी, आता ते पण याच्यावर टाकणार आहे तव्यावर आणि त्याला पण भाजून घेणार आहे तूप लावून. दोन्ही साईडने अशा प्रकारे तूप लावायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. तर हा पराठा पण मी छान भाजून घेतलेला आहे तूप लावून. हा पण रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे तर दुसरे पण बनवून घेते. पाहू शकताय कलर किती छान आलेला आहे. मला तर खूप आवडला हा पराठा, खूप छान लागत होता. आता ह्या पराठ्याला आपल्याला सगळीकडून तूप लावून घ्यायचे. तर भरपूर सारं मी तूप लावून घेते इथे. तुम्ही म्हणशाल एवढं तुपामध्ये बुडवून काढलेली, तर काहीच हरकत नाही, जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, छान लागतं. आणि मुलांना महत्त्वाचं, मुलाच्या पोटात जातं तूप, म्हणून मी भरपूर सारं लावते. तुम्हाला नाही आवडत तर नका लावू, तर काहीच हरकत नाही. तर आता भरपूर सारं तूप लावलेलं आहे. आता सर्व करते मी. तर मी त्या सर्व केलेलं आहे. तर दह्यासोबत मी सर्व केलेलं आहे आणि चटणी आहे. तर पाहू शकताय, तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत किंवा असंही खायला खूपच मस्त लागतात, टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. आणि एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत असे झालेले आहेत, टेस्टी झाले आहेत. नक्की ट्राय करा. नवीन अशी काहीतरी रेसिपी आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज एक लाईक करून जा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.